यवतमाळमध्ये 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ होणार आहे। यात आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा समावेश आहे। तसंच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामं, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची 158 कोटींची कामं आणि विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। आदिम जमातीच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे आदि कर्मयोगी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून यवतमाळच्या पोस्टल मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत। या ठिकाणी जर पाहिलं तर आदिवासी विकास विभागाच्या आदि कर्मयोगी या योजनेच्या कार्यशाळेसाठी ते या ठिकाणी येत आहेत। सोबतच विविध विकास कामांचा शुभारंभ, योजनांचा जो काही लाभ आहे त्या लाभाचा वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। जिल्ह्यातील विविध विकास कामांचे लोकार्पण, शुभारंभ तसेच योजनांचा लाभ हे यावेळी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा यात समावेश आहे। सोबतच बांधकाम विभागाचे 67 कोटी रुपयांची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेचे 158 कोटीचे व इतर विभागाच्या 59 कोटी रुपयांचा कामाचा समावेश आहे। या ठिकाणावरूनच विविध विकास कामांचा भूमिपूजन, शुभारंभ करण्यात येणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। आशिया कप 2025 स्पर्धेच्या थराराला 9 सप्टेंबर पासून सुरुवात झाली आहे। रविवारी आशिया कप स्पर्धेतील 6व्या सामन्यात भारत विरुद्ध